भारतातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध योजना आणत असते. यापैकी प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळवून देते. शेतकऱ्यांसाठी ही योजना का महत्त्वाची आहे, कोण पात्र आहेत, अर्ज कसा करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना म्हणजे काय? तर ही एक पेन्शन योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांनी आपल्या वयानुसार 55 ते 200 रुपये दरमहा भरावे लागतात आणि सरकारही त्याच रकमेत योगदान देते. तर या योजनेचे प्रमुख फायदे कोणकोणते आहेत बघा. तर वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन सुरू होते. या माध्यमातून दरमहा 3,000 रुपये मिळतात. शेतकरी ज्या पद्धतीने पैसे भरतात त्याच प्रमाणात केंद्र सरकारही पैसे भरते. लाभार्थीच्या मृत्यूनंतर कुटुंबासाठी मदत देखील मिळते. लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा 1,500 रुपये मिळतात. इच्छुक शेतकरीच या योजनेत सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. तर या योजनेसाठी कोण पात्र आहेत बघा. अर्जदार शेतकरी असावा. वय 18 ते 40 वर्षादरम्यान असावे. शेतकऱ्याच्या नावावर 2 हेक्टरपर्यंत शेती असावी. इतर कोणतीही सरकारी पेन्शन योजना सुरू नसावी. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? नोंदणी मोफत आहे आणि CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्यामार्फत करता येते. तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बघा कोणकोणती लागणार आहेत. तर आधार कार्ड, 7/12 उतारा किंवा जमीन मालकीचा पुरावा, बँक खाते तपशील, वयोमर्यादेनुसार 55 ते 200 रुपये प्रीमियम भरावा लागतो. तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.